Hello student, today we are going to learn 6th standards English lesson 2.7 add voice customers. Student, add means advertisements means जाहिरात. ॲड वाईज म्हणजे हुशार किंवा शहाण्या. कस्टमर्स म्हणजे ग्राहकांसाठी. यू मस्ट हॅव सीन ॲड्स इफ यू स्टार्ट TV and looking picture or any other program on TV. There are many ads you look on this TV or any program, that is advertisements on TV and in many other places. There are no advertisements on only TV, in newspaper, there on the wall of buildings or एनी अदर प्लेसेस. कितीतरी ठिकाणी तुम्हाला जाहिराती पाहायला भेटतात. व्हॉट इज बेनिफिट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट्स? ॲडव्हर्टाइजमेंट्स आर गिव्हन बाय ओनर्स ऑफ डिफरंट कंपॅनियन्स टू टेल पीपल अबाउट देअर प्रोडक्ट्स. ॲडव्हर्टाइजमेंट आर गिव्हन बाय ओनर्स मीन्स मालक ऑफ प्रोडक्ट. वेगवेगळ्या कंपनीच्या उत्पादकांच्या मालकांनी त्या दिलेल्या असतात. दे वॉन्ट टू सेल देअर प्रोडक्ट अँड सो दे गिव्ह ॲडव्हर्टाइजमेंट्स. देअर एम इज टू मेक पीपल बाय दोज प्रोडक्ट्स. दे वॉन्ट टू देअर प्रोडक्ट्स बॉट बाय द पीपल. त्यांना असं वाटतं की लोकांनी आपले ती उत्पादनं खरेदी करावेत. ॲडव्हर्टाइजमेंट आर डिझाईन इन सच अ वे व्हॉट पीपल आर इम्प्रेस्ड व्हेन दे सी देम. जाहिरात अशा पद्धतीनं डिझाईन केली जाते किंवा बनवली जाते की त्याच्यामुळं लोक प्रभावित होतील. इम्प्रेस्ड मीन्स प्रभावित होणे. They feel like buying the product. They want to like their product and buy it. That is what the owners want. नेमकं मालकांना काय अपेक्षित आहे. But it is the ad voice in the ads always good for you. Student, look here and take care about this advice. मालकांना वाटतं की त्यांचं प्रोडक्ट्स खपावं म्हणून ते त्याचे फायदे, त्याचा तुम्हाला उपयोग वगैरे गोष्टी जरी सांगत असल्या तरी आपण वी मस्ट थिंक अबाउट इट. इज इट युजफुल फॉर अस? ते आपल्याला उपयोगी का? इज इट गुड फॉर अस? इज इट बेनिफिशियल फॉर अस? आपल्या फायद्याचं आहे का किंवा आपल्याला ते त्रासदायक नाही आहे का याचा विचार तर आपण केला पाहिजे. यू मस्ट थिंक अबाउट इट केअरफुली. स्टुडंट, यू मस्ट थिंक अबाउट इट. डोंट बाय एनी प्रॉडक्ट्स ओनली लुकिंग ॲडव्हर्टाइजमेंट बट थिंक अबाउट इट. इज इट गुड फॉर अस? इज इट बेनिफिशियल फॉर अस? यू मस्ट ॲक्ट लाईक अ वाईज कस्टमर. तुम्ही शहाणे गिराईक वाटलं पाहिजे. अँड ॲडवाईस व्हॉट द बाय, हाऊ मच टू बाय अँड व्हॉट नॉट टू बाय. इफ यू आर वाईज कस्टमर यू मस्ट थिंक अबाउट हाऊ मच टू बाय अँड व्हॉट नॉट टू बाय. काय खरेदी करायचं आणि काय नाही करायचं त्याचा विचार आपण केला पाहिजे. फिलिंग हॅप्पी व्हॉट द ॲड सेज. आता पहा जाहिरात काय सांगते. क्रिस्पी क्रंची
फीलिंग सॅड, क्रिस्पे क्रंची. फीलिंग टायर्ड, क्रिस्पे क्रंची. म्हणजे त्याने आता लॉस्ट द मॅच, क्रिस्पे क्रंची. ओन द कप, क्रिस्पी क्रंची. डे अँड नाईट, क्रिस्पे क्रंची. नाऊ अँड देन, क्रिस्पे क्रंची. फॉर यू अँड मी, क्रिस्पे क्रंची. एव्हरी टाईम, क्रिस्पे क्रंची. ओनली फॉर ₹5. गेट 1 पॅक फ्री ऑन 5. 5 पॅक घेतले तर 1 पॅक त्यावरती तो आपल्यासाठी मोफत आहे. आनंदी व्हायचं असेल, मॅच जिंकायची असेल, कप जिंकायचा असेल तर आपल्याला हे वापरलं पाहिजे असं ही जाहिरात सांगते. नाव लुक हिअर, वी सी मेनी टाईप्स ऑफ चिप्स. आता आपण खूप प्रकारचे चिप्स, वेफर्स अँड अदर स्नॅक्स इन द मार्केट. खूप प्रकारचे प्रोडक्ट्स अबाउट चिप्स, वेफर अँड स्नॅक्स we get in the market. We get them in attractive packets or pouches. आपल्याला ते वेगवेगळ्या आकर्षक, अट्रॅक्टिव्ह मीन आकर्षक पॅकिंगमध्ये किंवा पाऊचमध्ये मिळतात. These snacks are usefully fried foods that contain a lot of salt and spice. आता लक्षात घ्या की टोटली तुम्ही क्रंची घ्या और एनी अदर चिप्स, वेफर्स अँड स्नॅक्स इज मेड बाय लॉट ऑफ साल्ट्स. त्या जास्त नमकीन, मिठापासून बनलेले असतात. दे आर गुड टू टेस्ट. ते चवीला फार सुंदर असतात. बट नॉट सो गुड फॉर युअर हेल्थ. ओनली लुक ॲड्स अँड take it and eat that wafers. It is bad for your health. नुसत्या जाहिराती बघणं, ते घेणं आणि खाणं. It is very tasted but not useful for health. Eat them all the time. नेहमी खाणं. It is not good for your digestive system. ते आपल्यासाठी अजिबात उपयोगी नाही. ग्रोविंग चिल्ड्रन नीड अ बॅलन्स्ड अँड नर्सिंग डाएट दॅट इन्क्लूड्स डिफरंट टाईप्स ऑफ वाढत्या मुलांना दे हॅव नीड बॅलन्स अँड नर्सिंग डाएट. संतुलित आणि आरोग्यदायी परिपूर्ण आहार त्यांना आवश्यक आहे. ऑफ सिरियल्स, पल्सेस, फ्रेश व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, नट्स, मिल्क etc. वेगवेगळ्या प्रकारचा जीवनसत्वयुक्त ताजा भाजीपाला, फळं, दूध अशा प्रकारचा आहार आपल्या उपयोगी असतो स्टुडंट. सो डोंट ईट्स more chips, more wafers and more snacks always. Enact the advertisement. एक जाहिरातीची कृती करायची. 7 children's wait in different place, striking a suitable pose as shown in the ad. The character Crispy Crunchy comes in dancing. He goes near every child singing the words shown in the ads. He offers crispy crunchy piece to every child. अशा प्रकारची एक कृती करा. And discuss the following questions after you have seen presentation of the ad. मग या प्रश्नांची उत्तरं त्या जाहिरातीचं प्रेझेंटेशन पाहिल्यानंतर त्याच्यावर चर्चा करा. नेक्स्ट, व्हॉट द ॲड सेज.
Didi, Didi, look at this, my new dress for the party. Where's yours? No party for me. Didi नाराज आहे. 5 days to fairness. बिटिया राणी, टॉप टॅप 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 माय न्यू शूज फॉर द पार्टी. वेअर आर यू युअर्स? नो पार्टी फॉर मी. हेमा गौरी विल मेक युअर स्किन शाईन. बिटिया राणी, टिंग टिंग टिंग, चूज न्यू bangles for the party. No party for me. Be fair as a fairy with Hema Gauri. What's the matter? Why are you sad? जाहिरातीतली मुलगी प्रथमतः ड्रेस ऑफर करते. दीदी नाही म्हणते. नंतर शूज ऑफर करते. दीदी नाही म्हणते. नंतर बांगड्या ऑफर करते. दीदी नाही म्हणते. मग ती विचारते, व्हॉट्स द मॅटर, वाय आर यू सॅड? माय स्किन इज सो डार्क, आय फील सो बॅड. नो पार्टी फॉर मी. ती म्हणते मला पार्टीच नको, माझी त्वचा काळी आहे. इट्स दॅट ऑल, डोंट वरी, सॉल्व युअर प्रॉब्लेम विथ हेमा गौरी. डोंट वरी, सॉल्व युअर प्रॉब्लेम विथ हेमा गौरी. मग ती सांगते, तुला गोरं व्हायचं आहे, ₹10 ऑफ ऑन एव्हरी 100 ग्रॅम ट्यूब ऑर बॉटल. हरी, ऑफर क्लोज ऑन 1 एप्रिल. अशा प्रकारे हेमा गौरी क्रीमची ही जाहिरात आहे. काळे असणं वाईट वाटण्याचं लक्षण आहे असं जाहिरातीने भासवलं आहे. ते सौंदर्याचं लक्षण नाही असं भासवले. आणि हेमा गौरी क्रीमची जाहिरात त्या काळेपणाचं भांडवल करून केलेली आहे. लुक स्टुडंट, लुक हिअर, माय टीचर सेज. हू सेज ब्लॅक इज नॉट ब्युटिफुल? तुम्हाला कुणी सांगितलं काळेपणा किंवा काळा रंग सुंदर नसतो? द कलर ऑफ युअर स्किन हॅज नथिंग टू डू विथ युअर ब्युटी. तुमच्या त्वचेचा काळा रंग हा तुमच्या सौंदर्याशी त्याचा काहीही संबंध नाही. इट इज नॉट डू विथ युअर ब्युटी. इट इज मोर इम्पॉर्टंट टू बी हेल्थी. ब्लॅक कलर इज नॉट मोर इम्पॉर्टंट फॉर आवर ब्युटी, बट वी मस्ट बिकम हेल्थी. आपली तब्येत चांगली असली पाहिजे. नीट म्हणजे स्वच्छ अँड टायडी इफ यू वॉन्ट पीपल टू लाईक युअर लुक्स. तुम्ही दक्ष, स्वच्छ आणि आरोग्यदायी असाल तर लोकांना तुमचं सौंदर्य आवडेल. देअर इज कलर इज नॉट इम्पॉर्टंट इन युअर ब्युटी ऑर इन युअर पर्सनॅलिटी. यू शुड ईट वेल. तुम्ही व्यवस्थित आहार घेतला पाहिजे. एक्झरसाइज वेल, व्यायाम केला पाहिजे. स्लीप वेल, योग्य झोप घेतली पाहिजे. अँड ड्रिंक इनफ वॉटर. आवश्यक तेवढं पाणी पिलं पाहिजे. टू गेट हेल्दी ग्लोविंग स्किन. तुमची त्वचा चमकण्यासाठी. नेव्हर फील बॅड अबाउट द कलर. रंगाविषयी न्यूनगंड बाळगू नका. नेव्हर फील बॅड अबाउट इट. द कलर ऑफ युअर स्किन ऑर युअर नॅचरल लुक्स. निसर्गाने दिलेला जो रंग आहे त्याच्याविषयी वाईट वाटून घेऊ नका. बी केअरफुल व्हेन यू ट्राय फेअरनेस क्रीम्स. They many have side effects. Students, if you are black, don't use more fairness cream because they may have side effects. त्याचे खूप दुष्परिणाम शरीरावर होतात. आणि म्हणून जाहिरातींच्या मागे धावू नका. That is not important for us. There are important point for our natural beauty or health. Balanced diet, nursing diet, well exercise, well sleeping. It is
very important for our health and our natural looks. So read this lesson aloudly and think about you. Are you add wise कस्टमर? तुम्ही हुशार कस्टमर आहात का? थँक्यू.